काँग्रेसचे आमदार रवींद्र दंगेकरांकडून महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केली गेली आहे। आशानगरमधील उद्घाटन कार्यक्रमात ही दमबाजी केली गेली आहे। पाणी पुरवठा विभागाचे नंदकुमार जगतापांवर आमदारांनी दादागिरी केली। दंगेकरांचा तो व्हिडिओ भाजपाकडून ट्विट केला गेलाय। दरम्यान रवींद्र दंगेकरांच्या कृत्याचा भाजपाकडून निषेध केला गेलाय। चोरटे जनरल बॉडीचा ठरवून नाही करता येत का तुला? होय रे जगताप, तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही का नाही यांना सांगितलं आत घ्या म्हणून? बापाचा माल आहे तुझ्या? कुठला पांढरे साहेब? चोरटे जनरल बॉडीचा ठरवून नाही करता येत का तुला? होय रे जगताप, तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही का नाही यांना सांगितलं आत घ्या म्हणून? बापाचा माल आहे तुझ्या? तर आपल्यासोबत स्वतः आमदार रवींद्र दंगेकर जोडलेत। रवींद्रजी, आपलं लोकशाहीमध्ये स्वागत। आपण जी भाषा वापरली त्या भाषेचं आपण समर्थन करताय का? बघा, विषय असा होता की पोलीस लाठीचार्ज करत होते, कार्यकर्त्यांना मारत होते। मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी तिकडे गेलो होतो। महानगरपालिकेचे अधिकारी बघ्याची भूमिका घेत होते आणि बघ्याची भूमिका घेत असताना ते जे त्या बंदोबस्ताला पांढरे साहेब होते त्या अधिकाऱ्यांना विचारत होते। अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे की हे लोकप्रतिनिधी, त्यांना या आवारात येणं आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना आतमध्ये घेतलं पाहिजे। आणि मला पोलीस अडवत होते आणि पोलीस त्यामध्ये चीड आणणारी गोष्ट निर्माण झाली। या दत्ता बैरटांनी जनरल बॉडीचा ठराव केला होता। पुणेकरांच्या काही भागामध्ये, पुणे शहरामध्ये पाणी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते। आमचं एक मत होतं, माझं एक मत असं होतं की जनरल बॉडीचा ठराव झाल्यानंतर तो जनरल बॉडीचा ठराव रन केला पाहिजे होता आणि पोलीस आणि प्रशासन भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं ऐकून आज जी दादागिरी करते, ती दादागिरी ही पुणेकर सहन करणार नाहीत। माझ्यासारखा कार्यकर्ता त्याच्याहून सहन करणार नाही। कारण जर अशा पद्धतीने लोकशाही जर तुम्ही फाटा देत असतील तर चुकीचं आहे। आमच्या पुढारीच्या चॅनलच्या प्रतिनिधीला मारहाण केली, हे सगळे डोळ्यासमोर दिसत असताना एक कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्ता जागा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि अशा पद्धतीने जर प्रशासन आणि पोलीस जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, आघाडीच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देत असतील, माझ्या मतदारसंघातले 5 कोटी शिवाजीनगरमध्ये वळवलेत, 10 कोटी पर्वतीला वळवलेत, हे प्रशासन असं चुकीचं काम करते। आणि मी ज्या भागामध्ये निवडून येतोय त्या भागातल्या लोकांवर माझ्यावर अन्याय केला तर ठीक आहे, पण पायाभूत सुविधेसाठी यांनी जर पैसे काढून नेले असतील आणि अशा पद्धतीने जर लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करत असतील तर पुणेकरांचा एक कार्यकर्ता म्हणून आणि कुणी गप बसणार नाही। किती अन्याय सहन करायचा? मात्र दंगेकरजी, तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात, भलेही प्रशासनाकडून काम होत नसेल तर ते काम करून घेण्यासाठी काही कायदेशीर मार्ग आहेत। शिवीगाळ करणं किंवा अशी भाषा वापरणं योग्य वाटते का आपल्याला? बघा, मी काय म्हणतो की गेली कित्येक वर्ष सहन करायच्या ह्याच्या मर्यादा आहेत। माझ्या समोर जर वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीला मारत असतील तर थोडं, शेवटी मी एक माणूस आहे आणि माणूस म्हणून जर हुकुमशाही अशा पद्धतीने चालत असेल तर हे एकदम चुकीचं आहे। मागच्या आठवड्यातच लोकशाहीचं चॅनलच बंद केलं। अरे कुठला ना कायदे हेच बनवतात आणि सगळ्या गोष्टीला हेच कारणीभूत आहेत। आज जर सगळ्यांची गळचेपी करत असतील तर आता कुठली भाषा राहिली यांच्याशी बोलायची? आणि ही आतून भाषा येते ही काय आपण, आणि तुम्हाला सांगतो की हे जे माझा निषेध करतात यांची पार्श्वभूमी बघा, यांनी काय केलं ते बघा। मुरली मोहोळला तर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे मुरली मोहोळवर। त्या सुनील कांबळेने एका महिलेला कमरेखालच्या शिव्या दिल्यात, ज्या सावित्रीबाई फुलेंचं पुणे, आणि अशा वेळेला त्यांचा कोणी निषेधच करत नाही। आणि ते जे आवर्भाव आणतात ते भारतीय जनता पार्टीचे चुकीचे। मुरली मोहोळांनी काय केलं, त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे साहेब। आणि ह्या गोष्टी करायला भाग पाडणारी लोक हीच आहेत। शेवटी एक कार्यकर्ता म्हणून, एक माणूस म्हणून तो चीड निर्माण होती आणि ही चीड निर्माण करण्याचं काम हे प्रशासन, पोलीस करतात। काल मोहन जोशी असतील, संजय बालगुडे असतील, यांना लाठीमार केला की यांनी 30-40 वर्ष सभागृहात काम केलेत आणि जर पोलीस एखादा साधा हवालदार जर त्यांना काठीने मारत असेल, ही लोकशाही चालली कुठं? ठीक आहे।
दंगेकरजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. काल आमदार रवींद्र धंगेकर यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना उद्धटपणे बोलल्याचं व्हिडिओ तुम्ही ट्विट केलेला आहे भाजपने. काय नेमका तुमचा आक्षेप आहे आणि काय सांगा? नाही, काल जो प्रकार घडला त्याचा पहिल्यांदा मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून निषेध करतो की लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस आपण काम करत असताना आपल्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे जबाबदारी असताना आपण जबाबदारीचं भान ठेवून आपण काम केलं पाहिजे. काल ज्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ झाली त्या अधिकारी पालिकेतील अतिशय वरिष्ठ अधिकारी, एका खात्याचे HOD आणि जवळजवळ त्यांचा सेवाकाळ खूप कमी कालावधी राहिला असेल. गेली 25-30 वर्ष ते महापालिकेत एक सेवक म्हणून काम करत असताना कुणाकडनंही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.